विधान परिषद निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे। आपण सध्या अमरावतीच्या तहसील कार्यालय परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडते आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदान केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत आणि या अमरावती जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे। सकाळी 8 वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर दुपारी 4 वाजेपर्यंत ही प्रक्रिया अमरावती जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 451 मतदार आहेत आणि सकाळी 8 वाजतापासूनच मतदारांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केलेली आहे। आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केलेली आहे। अमरावती शहराचं जर चित्र पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 3 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपाकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षदीप देशमुख तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा रिंगणात आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणातून गायब असल्यामुळे जे आहेत आता काँग्रेसने अमरावती शहरामध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे काँग्रेसचे 17 उमेदवार जे आहेत मतदान करणार नाही अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। सकाळी 8 वाजतापासून या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। तर प्रवीण पोटे हे सुद्धा या मतदान स्थळी त्यांनी येऊन भेट सुद्धा दिलेली आहे आणि दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे।